हे गाइज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकॉड बिट्स. सो गाइज, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट सिरीज पार्ट 26 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट पास बाय व्हॅल्यू अँड जावास्क्रिप्ट पास बाय रेफरन्स. सो पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय आणि पास बाय रेफरन्स म्हणजे काय, तर कोणत्या व्हॅल्यूज ह्या पास बाय व्हॅल्यूच्या अंडर येतात आणि कोणत्या व्हॅल्यूज ह्या पास बाय रेफरन्सच्या अंडर येतात, तर ते आज आपण बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर करणार आहोत. So without any further delay, let's start our today's video. Let's get started. So guys, सर्वात आधी आपण बघणार आहोत पास बाय व्हॅल्यू. तर पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय? So when a variable pass a value, the function receive a copy of variable values. Changes made the copy do not affect the original values. तर आता पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय, की सपोज एखादा व्हेरिएबल आहे आणि तो व्हेरिएबल त्या व्हेरिएबल मध्ये आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. जसं की एखादा एज म्हणून मी व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी एज नंबरची व्हॅल्यू आहे ती स्टोअर केली. सपोज 25 मी स्टोअर केली आणि तो व्हेरिएबल ऍज अ पॅरामीटर म्हणून मी फंक्शनला पास केला. तर फंक्शन मध्ये तो मी गेट केला. तर ती जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूची एक कॉपी क्रिएट होते फंक्शन मध्ये, पण ती जी व्हॅल्यू आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आहे तर त्या व्हेरिएबल मध्ये ती अफेक्ट नाही होत. म्हणजे ती व्हॅल्यू आपण चेंज जरी केली फंक्शन मध्ये तरी ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये अफेक्ट नाही करत, चेंज नाही करत व्हॅल्यू. सो दिस इज द पास बाय व्हॅल्यू. सो इन जावास्क्रिप्ट ऑल फंक्शन्स आर्ग्युमेंट आर ऑलवेज पास बाय व्हॅल्यू. फंक्शनचे जे काही आर्ग्युमेंट्स असतात ते एव्हरी टाइम पास बाय व्हॅल्यू असतात, पास बाय रेफरन्स नसतात. Okay, so this means that JavaScript copies the values of the variable into the function arguments. So any changes that you make to the argument inside the function do not reflect the passing variable outside of the function. तर जे काही व्हेरिएबल्स आहेत आणि त्या व्हेरिएबल्स मध्ये जी काही व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू जर तुम्ही एखाद्या फंक्शनला पास करत असाल तर त्या फंक्शनच्या बाहेर जो तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवलाय तर त्यामध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला ती अफेक्ट नाही करत. ओके, सो इन अदर वर्ड द चेंजेस made to the argument are not reflect outside of the variable or the function, outside of that function. So primitive types in JavaScript like number, string, boolean, null, undefined, big int and symbol are always passed by values. तर मगाशी जसं सांगितलं, जसं की नंबर झालं, स्ट्रिंग झालं, त्यानंतर boolean, null, undefined, big int, symbol हे सगळे पास बाय व्हॅल्यूज आहेत. तर आता ही तर थेरी झाली, पण तुम्हाला ऑब्विसली हे समजलं असेल पास बाय व्हॅल्यू एक्झॅक्टली काय. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला हीप मेमरी म्हणजे काय आणि स्टॅक मेमरी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर हीप मेमरी म्हणजे काय आणि स्टॅक मेमरी म्हणजे काय, तर हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे व्हिडिओ नंबर 9 मध्ये. तर तुम्हाला जर ते इन डिटेल मध्ये बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण मी आता सुद्धा थोडा इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली स्टॅक मेमरीचा यूज इथे काय होतो आणि हीप मेमरीचा यूज इथे काय होतो. तर आपण पास बाय व्हॅल्यू बघतो, तर पास बाय व्हॅल्यू डायरेक्टली रिलेटेड टू द स्टॅक मेमरी. तर आपण आधी स्टॅक म्हणजे काय तर ते बघून घेऊया. तर त्यासाठी आपण काय करूया, जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर आणि इथे आपण बघणार आहोत. सो आपण आता व्हाईट बोर्डवर आलेलो आहोत आणि आता इथे आपण आधी समजून घेणार की पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय आणि पास बाय व्हॅल्यू साठी स्टॅकचं रिलेशन कसं आहे, स्टॅक मेमरी म्हणजे काय. ओके, सो पास बाय व्हॅल्यू आपण मगाशी बघितलं. सो मगाशी थेरी मध्ये आपण काय बघितलं की सपोज आपल्याकडे एखादा व्हेरिएबल आहे, जसं की मी आता इथे एक व्हेरिएबल घेतो, लेट एक्स इज इक्वल टू 10. तर व्हेरिएबल मध्ये मी 10 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. त्यानंतर आपण एक फंक्शन डिफाइन केलं, इथे फंक्शन घेतलंय, फंक्शनला मी एक व्हॅल्यू देतोय. सपोज मी इथे पॅरामीटर देतो, व्हॅल म्हणून एक पॅरामीटर घेतला मी आणि हे फंक्शन ओपन आणि क्लोज केला. तर हे फंक्शन काय करताय, रिटर्न करताय ऍडिशन. सो इथे मी रिटर्न घेतो, रिटर्न स्टेटमेंट आपण घेतलं. तिथे आपण काय करणार आहोत, व्हॅल इंटू 2 असं हे रिटर्न, म्हणजे जी काय आपण इथे व्हॅल्यू पास करणार आहोत तर ती व्हॅल्यू त्या व्हॅल्यूला आपण इथे 2 ने मल्टिप्लाय करणार. तर सिंपल इथे एक मल्टिप्लिकेशन काय होत आहे, रिटर्न होत आहे. तर तुम्ही ऍडिशन पण करू शकता. तर इथे हे मॅटर नाही करत. इथे आपल्याला आता समजून घ्यायचं पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय. तर पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय, तर ही जी व्हॅल्यू आहे एक्स मध्ये जी काय आपण स्टोअर केलेली आहे, या एक्स मध्ये आपण जी काही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, म्हणजेच की ही
10 जी व्हॅल्यू स्टोअर केली ती व्हॅल्यू आपण इथे या व्हॅलला पास करतो. आता पास कसं करणार, तर आपल्याला ऑब्व्हियसली तो फंक्शन कॉल करावं लागणार. तर इथे आपण हे फन म्हणून एक फंक्शनचं नाव घेतलं फन, आणि त्याला आपण काय करणार, हा एक्स जो आहे तो इथे पास करणार. आता इथे पास केल्यानंतर या एक्स मध्ये काय आहे, 10 आहे, 10 नंबर आहे. तर 10 नंबर कुठे जातील, या व्हॅल मध्ये जातील. तर व्हॅल इज इक्वल टू 10. तर इथे इथे आपल्याला या फंक्शनच्या मध्ये हे 10 मिळणार आहे. मग इथे 10 मिळाल्यानंतर काय होईल, इथे 10 इंटू 2 किती होईल, त्याचा व्हॅल्यू 20 होईल. तर ही जी 20 व्हॅल्यू इथनं रिटर्न होईल. हे फंक्शनचं वर्किंग झालं. पण आता इथे पास बाय व्हॅल्यूचा कन्सेप्ट काय आहे, तर पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय, तर एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर करतो आणि तो व्हेरिएबल एखाद्या फंक्शनला पास करतो, त्याला आपण काय म्हणतो, पास बाय व्हॅल्यू. कारण या व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केली आणि ती व्हॅल्यू आपण या फंक्शनला पास करतो, म्हणून याला काय एकदम सिंपल वर्ड मध्ये पास बाय व्हॅल्यू म्हणतो. तर आता इथे स्टॅकचा रेफरन्स काय आहे, मगाशी मी सांगितलं की आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी स्टॅक मेमरी, हीप मेमरी बद्दल बघितलेलं आहे. तर आता त्याचा रेफरन्स आपल्याला इथे लागणार आहे. तर स्टॅक मेमरी म्हणजे काय, तर एक प्रकारे स्टॅक असतो. एक प्रकारे जावास्क्रिप्ट काय करतं, जेव्हा आपण अशी व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जसं की x इज इक्वल टू 10 मी डिक्लेअर केलं, सपोज अजून मी काही व्हेरिएबल डिक्लेअर केले, जसं की ए केला, ए इज इक्वल टू 20 केले. त्यानंतर मी सपोज मला एखादा स्ट्रिंग डिफाईन करायची आहे, तर मी str म्हणून एक व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये मी एक स्ट्रिंग केलं, सपोज पीटर म्हणून मी एक स्ट्रिंग त्यामध्ये स्टोअर केली. त्यानंतर एखादा मला बुलियन व्हॅल्यू स्टोअर करायची, तर मी सपोज इथे एक बुलियन व्हेरिएबल घेतला इज ऍक्टिव्ह म्हणून, आणि त्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स जी काही व्हॅल्यू मला द्यायची आहे ती व्हॅल्यू मी त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. असे वेगवेगळ्या टाईपचे आपले व्हेरिएबल्स असतात, बरोबर. तर आता ह्या व्हॅल्यूज तर आपण या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केल्या, पण बॅकग्राऊंडला एक्झॅक्टली काय होतं जावास्क्रिप्ट मध्ये, तर ते जावास्क्रिप्ट मध्ये दोन मेमरी असतात, एक असते हीप मेमरी आणि दुसरी असते स्टॅक मेमरी. तर जेव्हा आपण असे व्हेरिएबल प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स डिक्लेअर करतो, जसं की मगाशी जर सांगितलं मी तुम्हाला, नंबर झालं, बुलियन झालं, नल झालं, अनडिफाईन झालं, सिम्बॉल झालं, हे सगळे प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स आहेत. तर जेव्हा हे प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स आपण डिफाईन करतो, तेव्हा काय जावास्क्रिप्ट बॅकग्राऊंडला काय करते, एक स्टॅक जनरेट करते. आता स्टॅक कशा प्रकारे असू शकतो, तर एक स्क्वेअर आपण करूया. तर एक स्क्वेअर आपण इथे या ठिकाणी काढूया. असा एक स्क्वेअरचा एक स्टॅक इथे जावास्क्रिप्ट बॅकग्राऊंडला जनरेट करत असते. आता सर्वात आधी मी काय केलं, हा एक्स व्हेरिएबल इथे मी डिक्लेअर केला. तर हा एक्स व्हेरिएबल काय जाईल, या टॅक्स हा जो स्टॅक आहे त्याच्या बॉटमला जाईल आणि इथे तो स्टोअर होऊन जाईल. त्यानंतर मी काय केलं, ए व्हेरिएबल डिक्लेअर केला. तर हा इथे एक लाईन बनवेल आणि हा एक्सच्या वरती हा जो आहे हा ए व्हेरिएबल जाईल आणि हा ए व्हेरिएबल इथे स्टोअर होऊन जाईल. तसंच एच्या वरती नंतर काय केलं, मी स्ट्रिंग केलं. तर str हा व्हेरिएबल इथे होईल आणि त्याची व्हॅल्यू जी काही असेल ती. त्याच्यानंतर काय केलं, बुलियन व्हॅल्यू डिफाईन केली, मी बुलियन व्हेरिएबल डिफाईन केला. तर इथे ऍज इज ऍक्टिव्ह म्हणून जो काय व्हेरिएबल आहे आणि त्याची व्हॅल्यू, अशा प्रकारे एक स्टॅक जनरेट होत असतो बॅकग्राऊंडला जावास्क्रिप्ट मध्ये, बरोबर. तर पास बाय व्हॅल्यू ज्या असतात तर त्या म्हणजे प्रिमेटिव्ह डेटा टाइप इन शॉर्ट ह्या स्टॅक मेमरी मध्ये स्टोअर होत जातात. तर आता एक्झॅक्टली पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय, तर ते आपण आता समजणार आहोत. आता सपोज मी फंक्शनला इथे व्हॅल्यू ही 10 व्हॅल्यू जी आहे ती काय केली, पास केलेली आहे, बरोबर. आता नंतर मी काय केलं, सेम फंक्शन मध्ये इथे मी फंक्शन घेतो, सेम फंक्शन आपण इथे घेऊया. सो इथे मी हे फंक्शन घेतलं फन, आणि इथे व्हॅल आपण काय केलं, व्हॅल पास केलेली, बरोबर. इथे फंक्शन. तर आता इथे व्हॅल मध्ये, तर आता आपल्याला काय करायचं, व्हॅल मध्ये ही जी व्हॅल्यू आहे, किंवा आपण अजून समजण्यासाठी काय करूया, इथे व्हेरिएबल पण सेम घेऊ शकतो. सो इथे मी व्हॅलच्या ठिकाणी सपोज सेम व्हेरिएबल घेतला, जसं की एक्सच घेतला मी सपोज, बरोबर, एक्स घेतला. तर इथे आपण काय करणार आहोत, रिटर्न एक्स इंटू एक्स आपल्याला करायचं. तर त्यापूर्वी आपण ह्या एक्स ची व्हॅल्यू काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. तर इथे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळते, बरोबर. इथे जेव्हा आपण फंक्शन कॉल केला, फंक्शन एक्स, तर एक्स मध्ये आपण इथे काय करतोय, 10 व्हॅल्यू पास करतोय, एक्स इज इक्वल टू 10. तर ती 10 व्हॅल्यू आपल्याला इथे काय होणार आहे, मिळणार आहे. तर इथे एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे, 10 असणार आहे. तर आपण फंक्शनच्या आत काय करूया, एक्स इज इक्वल टू 20 करून टाकूया, बरोबर. तर ह्या एक्स ची व्हॅल्यू आपण इथे चेंज केली. नंतर आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे. फक्त रिटर्न करूया इथनं एक्स इंटू 2, बरोबर. तर एक्स इंटू आपण इथनं 2 काय करणार आहोत, रिटर्न करणार आहोत. तर 20 इंटू 2 40 इथनं रिटर्न होऊन जाते. तर आता आपण असं म्हणजे कधी कधी वाटू शकतं आपल्याला, किंवा अजून करू शकतो आपण,
की एक ची व्हॅल्यू आपण इथे 20 केलेली आहे, पण या फंक्शनच्या बाहेर एक ची व्हॅल्यू किती 10 आहे. तर इथे आपण 20 केली, तर ह्या एक ची व्हॅल्यू पण इथे आपण चेंज होऊ शकते, पण तसं नाही, कारण बिकॉज प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आर पास बाय व्हॅल्यू. सो दॅट्स वाय या एक ची व्हॅल्यू इथे चेंज नाही होणार आहे. ह्या एक ची व्हॅल्यू आपण इंटरनल या फंक्शनच्या आत चेंज केली आहे, या फंक्शनच्या बाहेर. म्हणून ही फंक्शनच्या बाहेर जी एक्स व्हॅल्यू आहे किंवा हा जो व्हेरिएबल आहे एक्स व्हेरिएबल, तो अफेक्ट नाही होणार. तर ह्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, पास बाय व्हॅल्यू असं म्हणू असतो. सो आय होप तुम्हाला इथे समजलं असेल. आता आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. तर जाऊया आपल्या विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, सेम जे आपण कन्सेप्ट तिकडे बघितला तो कन्सेप्ट आपण इथे करून बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वात आधी आपण एक फंक्शन घेऊया. फंक्शन स्क्वेअर म्हणून एक फंक्शन घेऊया, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्स पास करायचा आहे आणि रिटर्न एक्स इंटू एक्स. तर ऑब्विसली रिटर्न एक्स इंटू एक्स. तर स्क्वेअर जर आपल्याला काढायचा असेल तर त्या सेम संख्येने आपल्याला सेम संख्येला काय करायचं असतं, गुणाकार करायचा असतं, त्या ठिकाणी स्क्वेअर निघून जातो. तर इथे आपण फंक्शन डिक्लेअर केलं. आता आपल्याला काय करायचं, सर्वात आधी एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया आपण. सो इथे मी लेट म्हणून एक व्हेरिएबल घेईन. लेट y इज इक्वल टू सपोज 10. ओके, तर हा आपला फर्स्ट व्हेरिएबल झाला. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. सो ते फंक्शन पण आपण एक व्हेरिएबल मध्ये घेऊया. लेट रिझल्ट इज इक्वल टू स्क्वेअर वाय, बरोबर. आणि कन्सोल या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, रिझल्ट प्रिंट केलेला आहे. सो याला आपण काय करूया, सेव्ह करूया. तर आधी कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. सो इथे आपण एक फंक्शन घेतलं, फंक्शनला एक्स पास केला. तिथे तुम्ही याची वायच्या ठिकाणी एक्स पण घेऊ शकतात, इथे पण आपण एक्स घेऊया, तर तुम्हाला बेटर समजेल. तर आता इथे एक्स इज इक्वल टू 10 घेतलाय, त्यानंतर आपण फंक्शन कॉल केलं, हा एक्स या फंक्शनला पास केला, तर इथे याची व्हॅल्यू, ह्या एक्स ची व्हॅल्यू काय आली, 10 आली. तर 10 इंटू 10 किती झाले, 100 झाले. तर इथे आपण रिझल्टला प्रिंट केलं, कारण हा स्क्वेअर जे फंक्शन आहे ते फंक्शन आपण ह्या रिझल्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं आहे. त्यामुळे काय झालं की या स्क्वेअर फंक्शनचा जो काही आउटपुट आहे, ते फंक्शनचा आउटपुट या रिझल्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला, आणि त्याला आपण इथे कन्सोल केला सिंपल. तर त्याचा आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला, 100 असं मिळणार. तर तुम्ही आपण इथे आता ब्राउझरवर जर चेक केलं, तर जे आपल्याला काय मिळत आहे, 100 हे जे आउटपुट आहे ते या ठिकाणी शो होत आहे. सो आता पास बाय व्हॅल्यूचा आपण डिफरन्स समजून घेऊया. आता मला सपोज मी काय केलं, त्याची व्हॅल्यू चेंज केली. सो सपोज मी इथे लेट एक्स इज इक्वल टू 20 केलं, बरोबर. याला आपण सेव्ह करूया, आणि अगेन मी एक कन्सोल घेतो, याला कॉपी करूया, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, एक्स प्रिंट करायचं आहे. एक्स, येस, अशा प्रकारे. तर इथे काय काय होणार आहे, एक ची व्हॅल्यू इथे 10 ऑलरेडी इथे आपल्याला त्याने शो केलेली आहे, पण आपण ब्राउझरवर पण जाऊन बघणार आहोत. त्याला आपण सेव्ह करूया. इथे एक ची व्हॅल्यू आपण चेंज केली आहे इनसाइड द फंक्शन. तर फंक्शन मध्ये चेंज केली, त्यामुळे हा बाहेरचा एक्स त्याने अफेक्ट नाही होणार, बिकॉज एक्स इज अ प्रिमिटिव्ह डेटा टाइप. त्यामुळे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स हे पास बाय व्हॅल्यूज असतात. तर त्यामुळे त्यामधली व्हॅल्यू ही कधी चेंज नाही होत, जोपर्यंत आपण मॅन्युअली ती चेंज नाही करणार. तर आपण जर तुम्ही आता ब्राउझरवर जाऊन बघितलं, येस, इथे लेट नको आपल्याला, कारण एक्स आपण ऑलरेडी इथे घेतलाय. तर त्यामुळे सेम व्हेरिएबल आपण इथे घेऊ नाही शकत. त्याला आपण सेव्ह करूया. एक्स ची व्हॅल्यू आपण इथे जस्ट मॉडिफाय केलेली आहे, आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता, एक्स ची व्हॅल्यू आपण 20 केली होती. 20 मल्टिप्लाय बाय 20 400. तिथे आपल्याला 400 रिझल्ट आला, आणि फंक्शनचा आउटसाइड जो एक्स होता त्याची व्हॅल्यू 10 एज इट इज जशी होती तशीच आहे. तर फंक्शनच्या आत जर आपण काही चेंज केलं, तर तो व्हेरिएबल बाहेरच्या व्हेरिएबलला अफेक्ट नाही करत. तर दिस इज कॉल्ड पास बाय व्हॅल्यू. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे, थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. जर तुम्हाला इन डिटेल मध्ये हीप मेमरी, स्टॅक मेमरी बघायचं, कारण हीप मेमरी आणि स्टॅक मेमरी हे दोघांचं रिलेशन आहे पास बाय व्हॅल्यू आणि पास बाय रेफरन्स सोबत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आय थिंक पार्ट नंबर 9 मध्ये आपण बघितलेलं आहे पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय आणि पास बाय रेफरन्स म्हणजे काय. तर तुम्ही इन डिटेल मध्ये हा कन्सेप्ट अजून डीप मध्ये शिकू शकतात. सो दिस इज अ पास बाय व्हॅल्यू. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, क्लिअर असेल. आणि जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला विचारू शकतात, काही क्वेश्चन्स, क्वेरी असतील तर. किंवा आपली वेबसाईट सुद्धा लाईव्ह झालेली आहे decodebit.com म्हणून. तर कॉन्टॅक्ट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही तिथे सुद्धा आम्हाला काही क्वेश्चनचे असतील तुमचे, किंवा काही क्वेरीज असतील, तर ते तुम्ही तर तिथे जाऊन तुम्ही आम्हाला ते विचारू शकता. तर
इन शॉर्ट तुम्हाला दाखवून देतो आपली वेबसाईट कशी आहे आणि कुठे तुम्हाला जायचं आहे. सो https://www.decodebits.com ही आपली वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला जस्ट हिट करायचं. हिट केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. तुम्ही गेट स्टार्टेड सुद्धा करू शकता. ते होम पेज आहे. तर अशा प्रकारे आपली वेबसाईट आहे आणि तुम्हाला जर काही क्युरीज वगैरे करायचे असतील, काही कोर्सेस बघायचे असतील तर या ठिकाणी आपले कोर्सेस आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपले व्हिडिओज आहेत जे आपण युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करतो, ते व्हिडिओ इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट अस म्हणून आपले हे पेज आहे. तर या कॉन्टॅक्ट अस पेज मध्ये तुम्हाला काही क्युरीज असतील, काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी मला ते क्युरीज किंवा क्वेश्चन तुमचे जे काही असतील ते तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. अशा प्रकारे जस्ट तुम्हाला तुमचं नाव फिल करायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर फिल करायचा आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे आणि तुमचा मेसेज टाकायचा. तर जेणेकरून तुम्हाला तुमची जी काही क्युरी असेल ती मी तुम्हाला कॉल करून किंवा तुम्हाला ईमेल करून सुद्धा मी रिझॉल्व्ह करू शकेल. सो दॅट्स इट. दिस इज अबाउट अवर वेबसाईट. सो बॅक टू अवर टॉपिक. सो आपण पास बाय व्हॅल्यू बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत पास बाय रेफरन्स. सो आपण पास बाय रेफरन्स आता बघूयात. सो द पास बाय रेफरन्स काय तर एक्झॅक्टली अपोजिट आहे पास बाय व्हॅल्यूच्या. सो व्हेन अ व्हेरिएबल इज पास बाय रेफरन्स द फंक्शन रिसीव्ह अ रेफरन्स ऑर अ ऍड्रेस. आता रेफरन्स म्हणजे काय? इन शॉर्ट ऍड्रेस. एखादा व्हेरिएबल आहे त्याला एखाद्या ऍड्रेस सोबत आपण लिंक केलं तर त्याला आपण काय म्हणतो? रेफरन्स दिला. बरोबर. ते इन डिटेल मध्ये आपण अजून बघणार आहोत. सो द ओरिजिनल ऑब्जेक्ट इन मेमरी मॉडिफाईंग द ऑब्जेक्ट थ्रू द रेफरन्स अफेक्ट द ओरिजिनल ऑब्जेक्ट. तर पास बाय रेफरन्स एक्झॅक्टली कोणत्या डेटासाठी काम करतं तर जे की नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहे त्यासाठी पास बाय रेफरन्स जे आहे हा कन्सेप्ट काम करत असतो. जसं की ऑब्जेक्ट झालं, ऍरे झालं, ऍरे इज ऑल्सो द टाइप ऑफ ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट झालं, फंक्शन झालं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत तर हे पास बाय रेफरन्सवर काम करत असतात. तर एक्झॅक्टली अपोजिट आहे. जसं की पास बाय व्हॅल्यू मध्ये त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते, पण पास बाय रेफरन्स मध्ये एखादी व्हॅल्यू आपण चेंज केली तर ती व्हॅल्यू ओरिजिनल व्हेरिएबलची सुद्धा चेंज होत असते, त्या ओरिजिनल व्हेरिएबलची सुद्धा अफेक्ट होत असते. तर कशी ते आपण समजून घेणार आहोत. जसं की आपण मग पास बाय व्हॅल्यू समजून घेतलं, तसंच आता आपण आधी पास बाय रेफरन्स समजून घेणार आहोत. सो मगाशी जसं आपण पास बाय व्हॅल्यू समजलं तर पास बाय व्हॅल्यू हे प्रिमेटिव्ह डेटा टाइप काम करत असतं. तसंच पास बाय रेफरन्स हे नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप सोबत काम करत असतं. सो आता नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय तर ऑब्जेक्ट. तर त्यासाठी आपण काय करूया, एक ऑब्जेक्ट इथे क्लिअर करूया आणि हा नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स किंवा जे काही पास बाय रेफरन्स आहे हे लिंक आहे हीप मेमरी सोबत, स्टॅक आणि हीप. तर जसं की आपण बघितलं की प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स जे आहे ते स्टॅक मेमरी मध्ये स्टोअर होतात. तसंच नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स आहे हे स्टॅक आणि हीप दोघी मेमरी मध्ये स्टोअर असतात. कसे ते आपण समजून घेणार. त्यासाठी मी इथे एक ऑब्जेक्ट घेतो सर्वात आधी. सो लेट पर्सन म्हणून एक ऑब्जेक्ट घेऊया आणि ऑब्जेक्ट घ्यायचा म्हणून आपण इथे कर्ली ब्रॅकेटचा यूज करणार आहोत. ही इक्वल टू साइन आहे आणि यामध्ये आपण काय करणार जस्ट नेम घेऊया. नेम जॉन आणि त्याचं एज घेऊया 25. तर हा आपण काय केलं एक ऑब्जेक्ट इथे डिफाईन केला. त्याचबरोबर जसं मगाशी आपण प्रिमेटिव्ह डेटा टाइप पण बघितला तर प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स पण इथे आपण डिफाईन करून घेऊ जेणेकरून तुम्हाला समजायला इझी होईल. तर एक लेट नेम प्रिमेटिव्ह डेटा टाइप मध्ये पण आपण एक नेम व्हेरिएबल घेऊया आणि इथे आपण नेम घेऊया पीटर. बरोबर. आणि अजून एक व्हेरिएबल घेऊया एज म्हणून आणि एज घेऊया 30. बरोबर. तर हे जे दोन आहे नेम आणि एज आउटसाइड ऑफ दिस ऑब्जेक्ट हे आहे प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. सो दीज आर द प्रिमेटिव्ह डेटा टाइप आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो आहे नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप. बरोबर. हे तर समजलं. जे वरचे व्हेरिएबल्स आहेत ते प्रिमेटिव्ह आहेत आणि ऑब्जेक्ट जो आपण डिफाईन केला आहे तो नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. तर आता एक्झॅक्टली हे वर्क कसं करतं आपण मगाशी बघितलं स्टॅक. तर आता स्टॅक कसा असतो आपण मगाशी बघितला एक स्क्वेअर ब्रॅकेट आपण या ठिकाणी केला होता. इथे आपल्याकडे जर स्क्वेअर असेल तर तो आपण घेऊया.
तर आपण हा इथे एक स्क्वेअर घेतला, तर ही आपली एक स्टॅक मेमरी झाली, आपण असं समजूया. आणि अजून एक स्क्वेअर घेतो मी, ही आपली झाली हीप मेमरी. सो ही जी आहे ही आहे स्टॅक, तर इथे वरती लिहितो मी स्टॅक म्हणून, आणि ही जी आहे ती हीप मेमरी आहे, बरोबर. तर आता मगाशी आपण बघितलं जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत ते काय करतात, स्टॅक मेमरी मध्ये स्टोअर होतात. जसे की नेम मी डिक्लेअर केलं तर इथे नेम जाईल, तर नेम डिक्लेअर केला तर इथे मी पहिले नेम व्हेरिएबल जाईल विथ व्हॅल्यू, विथ जी काय त्याची व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू. त्यानंतर एज व्हेरिएबल जाईल, तर हा एज व्हेरिएबलला विथ देअर व्हॅल्यू. आणि त्यानंतर काय होईल, आता हा इथे नेम गेला, एज गेला, तर त्यानंतर आपण काय डिक्लेअर केला, एक ऑब्जेक्ट डिक्लेअर केला. तर हा ऑब्जेक्ट पूर्णचे पूर्ण इथे स्टोअर होईल का, नाही होणार. इथे काय होईल, याचा हा पार्ट डिक्लेअर होईल फक्त. हा जो लेट पर्सन जो आहे हा एक व्हेरिएबल आहे, आणि या व्हेरिएबल मध्ये आपण ऑब्जेक्ट स्टोअर केला, म्हणून हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल फक्त स्टॅक मेमरी मध्ये इथे स्टोअर होईल. हा जो आहे पर्सन, हा हा व्हेरिएबल जो आहे पर्सन, त्या व्हेरिएबलचं नाव ते फक्त स्टॅक मेमरी मध्ये स्टोअर होईल. आणि त्याचा जो व्हॅल्यू आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे, एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मात्र या हीप मेमरी मध्ये स्टोअर होईल. तर इथे ऑब्जेक्ट क्रिएट करेल, इथे ऑब्जेक्ट मध्ये आपण काय घेतलाय, नेम आणि त्याची व्हॅल्यू, आणि एज आणि त्याची व्हॅल्यू, असे हे जे काही दोन व्हेरिएबल्स आहे ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज, या दोघी ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज ह्या हीप मेमरी मध्ये स्टोअर होते. तर आता काय होतं, हा एज आणि नेम हा काय प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहे आणि हा स्टॅक मध्ये आहे, तर त्यामुळे याची व्हॅल्यू पास बाय व्हॅल्यू आहे. याची व्हॅल्यू तुम्ही कुठेही चेंज केली, मग अशी आपण बघितलं, आपण फंक्शनच्या आत त्याची व्हॅल्यू चेंज केली, पण ते बाहेरचा व्हेरिएबलला त्याने अफेक्ट नाही केलं, कारण ते काय प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि ते स्टॅक मध्ये स्टोअर आहे विथ देअर व्हॅल्यूज, त्यामुळे ते अफेक्ट नाही करत. पण ऑब्जेक्ट जो आहे तो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे, आणि त्याचा त्याचा जो व्हेरिएबल आहे, ऑब्जेक्टचा जो व्हेरिएबल आहे, इथे पर्सन, इन दिस केस पर्सन इज अ ऑब्जेक्ट व्हेरिएबल, तर तो स्टॅक मध्ये स्टोअर आहे, पण त्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट मात्र कुठे आहे, हीप मेमरी मध्ये स्टोअर आहे. तर आपण जर या पर्सन ह्या हा जो नेम व्हेरिएबल आहे, ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी नेम, ऑब्जेक्टची जी ही नेम प्रॉपर्टी आहे, तिची व्हॅल्यू जर आपण चेंज केली, कुठेही चेंज केली, तर ह्या ओरिजिनल प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा चेंज होत असते. तर यालाच म्हणतो पास बाय रेफरन्स, कारण इथे व्हेरिएबल आहे पण याचा रेफरन्स कुठे आहे, या हीप मेमरी मध्ये. समजलं, हा जो पर्सन आहे हा तो ऑब्जेक्टचा व्हेरिएबल आहे, पण ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेला ऑब्जेक्ट जो आहे तो कुठे आहे, हीप मेमरी मध्ये, म्हणजे याचा रेफरन्स कुठे आहे, हीप मेमरी मध्ये. तर आता सपोज मला नेम चेंज करायचा आहे, तर मी काय सिंपल काय करेल, पर्सन घेईल. आधी आपल्याला या नेमला जर मला ऍक्सेस करायचा, तर हा पर्सन जो व्हेरिएबल आहे हा पर्सन घेईल डॉट नेम, असं जर मी केलं, तर इथे इनिशियली नेम काय जॉन आहे, आणि मला जर वेगळं नाव द्यायचं असेल तर पर्सन डॉट नेम असं जर केलं मी, आणि इथे सपोज मी राम म्हणून टाकलं, तर काय होईल, ह्या नेमची व्हॅल्यू पूर्ण चेंज होईल. आधी जॉन होता, जॉनची व्हॅल्यू ओव्हरराईट होईल आणि तिथे काय होईल, राम होऊन जाईल. आणि मला जर आता याला ऍक्सेस करायचं असेल, तर सपोज मी इथे पर्सनला ऍक्सेस केलं, कन्सोल डॉट लॉग मध्ये पर्सन व्हेरिएबल किंवा या ऑब्जेक्टला कॉल केलं, तर इथे मला नेम आणि एज काय मिळेल, नेम मिळेल राम, आणि एज किती मिळेल, त्याचं जे काही 25 आहे 25. जर मला एज पण चेंज करायचं तर मी काय करेल, पर्सन डॉट एज करेल इज इक्वल टू 30 सपोज. तर जेव्हा मी पर्सनला कॉल करेल नेक्स्ट टाइम, तेव्हा मला त्याचं नाव काय मिळेल, राम मिळेल, आणि त्याचं एज किती मिळेल, 30. तर अशा प्रकारे पास बाय रेफरन्स जे आहे ते वर्क करत असतं. सो दोघांचा डिफरन्स मे बी तुम्हाला समजला असेल. जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप असतात ते स्टॅक मध्ये स्टोअर होत असतात, आणि त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ती चेंज नाही होत. कॉन्स्टंट इन द सेन्स, जर तुम्ही फंक्शन मध्ये त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायचा प्रयत्न केला, तर ती आउटसाइड ऑफ द व्हेरिएबल असतो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू ती चेंज नाही होत, अफेक्ट नाही करत. पण जर हीप मेमरी मध्ये म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स जे असतात ते हीप मेमरी मध्ये स्टोअर होत असतात, तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सचा किंवा रेफरन्स व्हेरिएबलचा आपण प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज केली, तर ती मेन ऑब्जेक्टला किंवा मेन व्हेरिएबलला ती अफेक्ट करत असते. तर आपण इथे आता समजलेलं आहे, आपण आता प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत एक्झॅक्टली पास बाय रेफरन्स म्हणजे काय. सो सेम एक्झाम्पल आपण घेणार आहोत. तर आपण जाऊया आपल्या विजुअल स्टुडिओ कोड मध्ये, आणि हा इथनं इरेज करून टाकू. आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. सो लेट
पर्सन इक्वल टू आणि इथे नेम ए सिटी ऑलरेडी आपण इथे राईट केलेला आहे. आता हा झाला ऑब्जेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन घ्यायचं आहे. सो एक फंक्शन बनवूया इथे. फंक्शन इन्क्रीज एज. इथे आपण पर्सन पूर्ण ऑब्जेक्ट पास करू शकतो आणि पर्सन डॉट एज प्लस 1 त्याला 1 ने त्याला काय करायचंय, प्लस करायचं. सो इथे आपण काय केलं, एक ऑब्जेक्ट घेतला पर्सन नावाचा आणि त्यामध्ये नेम एज सिटी स्टोअर केलेला आहे आणि हे फंक्शन घेतलं त्याचं एज इन्क्रीज करण्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या फंक्शनला कॉल करायचं आहे. इन्क्रीज एज जे आहे ते फंक्शन आपण काय करूया, इथे कॉल करूया. सो इन्क्रीज एज. तर हे फंक्शन हे जे आहे ते काय झालं, या ठिकाणी फंक्शन कॉल झालं. आता आपण काय करूया, कन्सोल डॉट लॉग मध्ये हा जो पर्सन ऑब्जेक्ट आहे त्याला इथे आपण प्रिंट करूया. इथे एज मी काढून टाकतो आणि जस्ट सिंपल आपल्याला काय करायचं, पर्सन ऑब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी कॉल करायचा. आपण कन्सोल डॉट लॉग पर्सन. त्याला आपण इथे सेव्ह करूया आणि इथे तुम्ही बघू शकता याचा आउटपुट काय येणार आहे, जॉन एज 31 आणि सिटी न्यूयॉर्क. कारण का की इथे आपण एज जरी चेंज केलं, ह्या ऑब्जेक्टच्या बाहेर जरी केलाय तरी आपण व्हॅल्यू काय ऍक्सेस करतोय, ह्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेस करतोय विथ डॉट, म्हणजे पर्सन डॉट एज प्लस 1. म्हणजे एज म्हणजे जे आहे त्याला प्लस आपल्याला काय करायचं, प्लस 1 करायचं. तर हा ओरिजिनल ऑब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. तर याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता ओरिजिनल ऑब्जेक्ट जो आहे आपला 31 तो सुद्धा या ठिकाणी काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. सो आता सपोज तुम्हाला असं करायचं, इथे तर आपण एज इन्क्रीज केलेला आहे. आता तुम्हाला सपोज त्याचं नाव चेंज करायचं, तर सिंपल तुम्ही काय करू शकता, ह्या फंक्शनच्या खाली करूया आपण इथे पर्सन डॉट नेम इज इक्वल टू पीटर. या ठिकाणी आपण काय केलं, तसं नाव चेंज केलं, त्याची सिटी जर तुम्हाला चेंज करायची सिटी पण करू शकतात आणि याला आपण इथे सेव्ह केलं. आता तुम्ही म्हणाल की ऑब्जेक्टच्या बाहेर केलाय तर हा ऑब्जेक्ट अफेक्ट नाही होणार, पण तसं नाही, कारण ऑब्जेक्ट नेहमी पास बाय रेफरन्सवर काम करत असतो. तर तुम्ही याला सेव्ह केलं आणि ब्राउझरवर गेलात तर तुम्ही इथे बघू शकता त्याचा नेम सुद्धा चेंज झालेला आहे, त्याचा एज सुद्धा चेंज झालेला आहे आणि त्याचं सिटी सुद्धा या ठिकाणी चेंज झालेली आहे. सो दिस इज अबाउट द पास बाय रेफरन्स. सो अशा प्रकारे पास बाय रेफरन्स काम करत असतात ऑब्जेक्ट सोबत, ऍरे सोबत, फंक्शन सोबत. सो आय होप तुम्हाला आजचे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत ते समजले असतील. जर समजले नसतील तर प्लीज कमेंट, व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता, कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता, किंवा मगाशी जर तुम्हाला वेबसाईटवर दाखवलं मी तर वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट अस च्या टॅबवर जाऊन तुम्ही इथे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. सो जे काही तुमची क्वेरी असतील, क्वेश्चन असतील ते ऑब्व्हियसली आम्ही रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचा कन्सेप्ट आवडला असेल, समजला असेल. सो पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत, एका नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.